21 जून. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. भाव असल्याशिवाय परमार्थ होत नाही. प्रपंचात जसा पैसा लागतो त्याप्रमाणे परमार्थात भाव लागतो. प्रपंचात पैशाशिवाय चालूच शकत नाही आणि परमार्थामध्ये भाव असल्याशिवाय होत नाही. जसा तुमचा भाव असेल त्याप्रमाणे तुम्हाला देवाची प्राप्ती होईल. प्रल्हादाला खांबातही देवाची प्राप्ती झाली. नामदेवानं दगडाच्या मूर्तीलाही जेवू घातलं. तुम्हा सगळ्यांना गोपीची गोष्ट माहीत असेल. त्या गोपीला श्रीकृष्णाला जेवायला घालायचं होतं, पण तिचा नवरा काय तिला जाऊ दे ना. त्याच्यावर तिनं सांगितलं की हा देह तुझा आहे, परंतु मनावर तुझा ताबा नाही. असं म्हणून ती त्याच्याजवळ देह ठेवून श्रीकृष्णाकडे गेलीच की नाही. त्याप्रमाणे आपण परमार्थात भाव ठेवणं जरुरीच आहे. पण असं आपण नुसतं म्हणून काय उपयोग. तो सर्वव्यापी आहे, सर्व साक्षी आहे असं आपण म्हणतो, पण आपण पापाचरण करायला भीतो का. तो आपल्याला पाहतो आहे असं पक्क वाटलं तर आपल्याकडून कधीतरी पाप होईल का. पण आपल्याला तसं वाटतच नाही. आपल्यासारख्या आस्तिकाला देव हवा असं वाटतं खरं, पण हवाच असं वाटत नाही. आपल्या प्रपंचाच्या मदतीसाठी देव हवा असं वाटतं. प्रपंच असावाच असं आपल्याला वाटतं आणि भगवंत मात्र असला तर बरा असं वाटतं. याच्या उलट भगवंत असावाच आणि प्रपंच असला तर बरा असं वाटायला पाहिजे. प्रपंचाची आवड असू नये, पण प्रपंचातल्या कर्तव्याची आवड असावी. देहानं ते कर्तव्य करावं आणि मनानं मात्र अनुसंधान ठेवावं. ज्या गोष्टी आपल्या मनाला खातात त्या न केल्या की आपल्या विकारांवर ताबा येईल. भगवंताच्या देखत आपल्याला करायला लाज वाटणार नाही अशीच कृती आपण करावी. ज्यांना व्याप आहे ते लोक रडतात, ज्यांना व्याप नाही तेही लोक रडतात. मग सुख कशात आहे. पैसा सुख देतो का. पैसा मिळवणं कठीण, मिळाला तरी तो कायम राहील का त्याची शाश्वती नाही. पैशाप्रमाणेच इतर सगळ्या वस्तूंची गोष्ट आहे. सर्व सुखी असा प्रपंचात कोण आहे. प्रत्येकाचं काही ना काही गाऱ्हाणं आहेच. प्रत्येकाला आशा वाटते की मी उद्या आजच्यापेक्षा जास्त सुखी होईन. तो कधीही पूर्ण सुखी होत नाही. त्याचं गाऱ्हाणं कधी संपतच नाही. प्रपंचातल्या सर्व वस्तू नाशवंत आणि दुःखरूप अशा आहेत. म्हणून प्रपंच असत्य आहे. हा अनुभव प्रपंच देतो. त्या अनुभवानं प्रपंचात जो आसक्त होत नाही तो सुखी. अनुभव विसरून जो आसक्त होतो तो दुःखी. सुख हे समजुतीमध्ये आहे आणि भगवंताचं होणं हीच समजूत तेवढी खरी आहे. प्रपंच अनासक्तीनं आणि आनंदानं करणं हाच परमार्थ आहे. जानकी जीवन स्मरण जय जय राम.